नमस्कार मित्रांनो, नमस्कार. आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. मस्त सनलाईट आहे. एक नंबर टायमिंग जबरदस्त त्याची. व्हेरी गुड. तर गाईज आज मी हा अख्खा व्हिडिओ ड्राईव्ह करणार आहे. खरं तर हे माझ्यासाठी चॅलेंज होतं, पण माझ्या शातीर दिमागने अजून ह्यांच्यासाठी एक चॅलेंज आणलेलं आहे. तर ते काय आहे तुम्हाला एक्सप्लेन करते. सो माझ्याकडे आहेत 6 चेन्स. सो इनिशियली हा चॅलेंज असा होता की मला या दोघांना आउटफिट्स बाय करायचे आहेत. कारण की आता रक्षाबंधन वगैरे झालं आणि नेहमी असं होतं की हेच लोक माझ्यासाठी बाय करतात. बट मी विचार केला की कपाट भरलं की काय आलं की अरे बापरे आता जागाच नाही दिसतंय, आपण त्याचं भरूया आता. बट नंतर मला विचार आला की फक्त या दोघांसाठी आउटफिट्स बाय करायच्या ऐवजी आपण त्याच्यामध्ये थोडं एकाला आग लावूया ना, एका माणसाला आग लावूया. फक्त का दोघांना खुश करायचं, एकाला टोचूया. तर माझ्याकडे आहेत 6 चेन्स आणि यामध्ये काय काय आहे आणि हा चॅलेंज कसा होणार आहे त्याआधी तुम्हाला मी सकाळचे थोडेसे ग्लिम्स दाखवते जे आम्ही सकाळी शूट केलेलं. काय शूट केलं? पप्पांचं रेसिपीज. तर ते आधी बघा. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. माझा दुसरा हात नमस्कारसाठी नाही का मी तुम्हाला ते दाखवत. लास्ट टाइम जसं मी तुम्हाला सांगितलेलं आज रक्षाबंधनचा ऍक्च्युली चालू नीट करूया आपण. आता शिवाय नंतर माझ्या नावाने बोम 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 करेल, बडबड करेल, बोम ना बोम ना करेल शिवाय नावाने. नाही ना कुठे पुढे मागे. तर मित्रांनो आज आहे रक्षाबंधनचा नंतरचा दिवस आणि मी इकडे आलेलो आहे कारण आम्ही एक चॅलेंज शूट करणार आणि गौरांगसाठी थांबलेलो आहे. गौरांगसाठी थांबायचं म्हणलं मी विचार केला की आपण मॉम डॅडकडे जाऊ, मॉम पॉपकडे जाऊया. आणि लास्ट टाइम मी तुम्हाला दाखवलं पप्पांनी जो एवढा अमेझिंग मुरंबा बनवलेला, आज ते काहीतरी वेगळं बनवलं तुम्हाला दाखवलं. हे काय बनवताय तुम्ही? हे आवळ्याचा मुरंबा बनवताय. तो माय गॉड, तो आंब्याचा तर एक नंबर बनवलेला तुम्ही. एक नंबर. आंब्याचा नाही का त्या दिवशी आंब्याचा बनवलेला ना, तो पण एक नंबर होता. आता हा आवळ्याचा बनवताय. आणि हे आंब्याचा पण आंब्याचा वेगळा डिश. ओ माय गॉड, एक नंबर. जरा तुमची रेसिपी सांगा ना, तुम्ही कसे बनवता? आवळा उकडायचा, हा त्याच्यामध्ये लसूण टाकायची. लसूण कॅन्सल सॉरी काय ते लवंग टाकायची. ओके. अगदीच झाला तर तूर ह्याची पावडर करली, वेलची पावडर. ओके. आणि अगदीच झाला तर सुंठ. ओके. झालं आणि गरम करा. गुळ तळला की रेडी. डन. आणि ही माझी बायको इथे आतमध्ये बसले काम करते आणि तू आतमधले काय हसते का स्वतः? हे काय पप्पा आधी बोलले लसूण, नंतर बोलले तुरटी. तू हे काय पिते? पप्पांनी आवळ्याचं सरबत दिलं. वेलची बोलले वेलची बोलले नंतर. हे मला नाही, हे तुला ना दिलं. नाही मला एक गोट दे ना. एक गोट कमी असणार. अरे ते काय ज्यूस ना बनवून दिलंय. एक घोट घेतल्यावर सांगते ज्यूस नाही बनवून दिला. शाणी ज्यूस नाहीये, हे पप्पांनी मुरंब्यासाठी आवळा उकडवला. आई शपथ, हे आहे का ते? उकडवलेलं पाणी आहे म्हणजे त्यात निघतं ना. ओ. आंब्याच्या मुरंब्याची रेसिपी विचार ना. ओके चल. ती आलेली आपल्याला. पॉप्स आंब्याच्या मुरंब्याची पण रेसिपी सांगा ना. आंब्याची मोसंबी आंब्याची सांगा. आंबट असो गोड असो आंबा किसायचा आणि त्याच्यानंतर तो थोडासा तूप टाकून परतवायचा. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यात गुळ टाकायचा. ओके. वेलची, येस सुंठ येस असं आणि ते झाला मिक्स झाला की रेडी. असा होता आमचा बेस्ट झालेला जो आंब्याचा मुरंबा. आता मला वाटते आवळ्याचा मुरंबा. आता परत किसून ठेवलं तर दाखवलं. हे बघा, हे किसून ठेवलेलं. ह्याच्यामध्ये काय टाकलंय? हे वेलची सांगितलं ना, वेलची टाकली आणि हा आंबा. तर चला आम्ही इथे थोडा टाइमपास करतो. गौरंग येईपर्यंत मी पण काम करतो. मी तुम्हाला हे बघा तुम्हाला दाखवतो. मी इथे व्हिडिओ एडिट करतोय. इकडे हा माझा कोपरा आहे, हा माझा डेडिकेटेड कोपरा आहे. मला या घरात ना असे कोपरे जाम आवडतात. तर शाणी मला या घरात ना असे कोपरे खूप आवडतात म्हणून मी एक कोपरा घेऊन बसतो. जेव्हा मी पप्पांच्या रूम मध्ये बसतो मुरंब्यामध्ये संत्रा मोसंबी मगाशी पण काहीतरी लवंग बोलले. हा तर आम्ही इकडे मानला तर या घरात एक नंबर वाईफ येते. एक नंबर वाईफ. आणि मी हा कोपरा सध्या माझ्यासाठी ठेवलेला आहे. इकडे मी माझी व्हिडिओ एडिट करतो आणि इकडे तुळस ठेवलेली आहे. इकडे बाहेरून व्ह्यू हा बघा, हा माझा POV आहे एडिट करतानाचा. इथे एडिटिंग चालू असते आणि इथे व्ह्यू चालू असतो आणि ही आतमध्ये बसून काम करते. तर चला आत्ता हा व्हिडिओ इथून पुढे आपण जाऊ
तो डायरेक्ट गौरंग आल्यावर भेटू. आणि मध्ये आधी काय झालंय असं तर तेव्हा आपण भेटू. हे गोड. गुळ खातोय. गुळ सगळ्यांना आवडतो शिवाय गुळ खायचा असतो. कॅल्शियम आहे, कॅल्शियम आहे. मग काय हे बघ हा. हो. हाडं मजबूत करा. मग हाडं मजबूत करा, गोड खा, पोटाचे विकार भागवा. ते ऍड मध्ये बोलतात ना, गुळ खाऊन हाडं मजबूत करा पोटाचे. म्युच्युअल फंड्स में इन्व्हेस्ट करणं हानिकारक आहे असं आवाज रे. ओके, सो बघितल्यानंतर तुम्हाला कळालं असेल की आमचा दिवस कसा संत्र start किती झाला. इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला कळालं. सॉरी मोसंबी. हा, तर आता या चिट्स मध्ये मी तुम्हाला सांगते कसं काय होणार आहे. सो यात आहे पूर्ण एका मुलाचा आउटफिट, स्टार्टिंग फ्रॉम कॅप, शर्ट, पॅन्ट, शूज, सॉक्स आणि ग्लेव्स. ओके, सो ह्या एक एक गोष्टी ह्याच्यात आहेत. ट्विस्ट आहे पण हा, तर मी हे उचलणार आहे. ह्यांना फर्स्ट राऊंड मध्ये एक एक चिट ओपन करायचे. त्यांना जे येईल ते मी बाय करणार. ओके, मग असं पण होऊ शकतं की एका माणसाला सॉक्स येतील, चष्मे येतील आणि कॅप येईल आणि बाकीच्याला शर्ट पॅन्ट आणि शर्ट टोपी पॅन्ट येईल. आणि शूज असं काहीतरी येईल. सो हा चॅलेंज आहे. तर बघूया कोण लकी ठरतं आणि एक तर कोणाला बॅलन्स होऊ शकतं हा. की सगळ्यांना इक्वल चांगले आयटम मला माहितीये की दोघेही शूज साठी हा. जास्त मी टाकतात. तर मगाच बसलं शूज आणि मला चष्म्याची पण पण मी आवड माझ्या आहे. बजेटच्या हिशोबाने घेणार. प्लीज प्लीज नाही 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 मला आवडेल ते. मला आवडेल ते, समोरच्याला आवडेल ते. हा, हेच तोंड पाहिजे. हा, असं काही नाही. म्हणून हिला पाहिजे की त्यांनी आलं पाहिजे. Yes, हिला हवंय की तुम्हाला. स्वस्तात निपटेल. हा, मी नाही. तर करूया आपण चॅलेंजची सुरुवात. सो फर्स्ट राऊंड बघूया. 3 राऊंड असणार. ओके, डोळे बंद करा. डोळे का बंद करायचे? तू बंद. नाही हा, नाही ओके. नाही नाही वर मला गेलं. तुमच्या दोघांना नाही, इथे तू वरती बघ. 2 व्हिडिओ पासून एक मार्क स्वतःने वाढवले. तेच नाही आम्हाला चीटर बोलतो. उचल एक व्हिडिओ बोलत होती. हा, उचल. ए सॉरी 2 आले. वाढू लागते ओपन कर. नाही एकत्र ओपन करूया. हे बघायची नाही, आम्ही नाही हा, बघितलं. उघडा. हा चल त्याच्यावर उघड डायरेक्ट. गेस मी काय काय- असेल फर्स्ट. शूज. ग्लेस. ओके 1 2. बघितलं ना? नाही ग्लोव्हज आलेत. वाचलो शूज नाही. हा. काय कॅप. ठीक आहे ना बाई. दोघांना देव बघतोय का सगळ्यांना वरतून खाली दोघांना चाललंय. टोपी डोळे झाले. छोट्या ठीक आहे. छोट्या गोष्टी खिशात आल्या. ठेवूया, तर खिशात. जाऊया आता मॉल मध्ये. चालूच नाही केलंय. सो गाईज आम्ही आलेलो आहोत विवियाना ऍज युजल आणि आज वीक डे आहे. तर स्टार्ट करूया. स्टार्ट करूया. ह्याला कॅप घ्यायची, ह्याला ग्लेअर्स घ्यायचे. असं ठरवतो. आणि ग्लेअर आता कॅप घ्यायची तू ठरवलं ना कॅप घ्यायची. पण मी ठरवणार की कॅप नक्की कितीची, कुठली घ्यायची, काय घ्यायची. कॅप ठरवणार. हा ठीक आहे, मग आपण बघू आता. H&M घ्यायची ह्याला. चला नाही नाही मला नाही H&M घ्यायचे. बघू कुठली आहे. माझा ग्लेस तर कसं आहे माहिती आहे का नाही की माझ्या ते ग्लेस सूटच नाही करत. महिलाच कोण माहिती बोललो? पण एक मिनिट जर तुला असं वाटतं की तुझ्यावर ग्लेअर सूट नाही करते तर आपण ट्रेड करू शकतो. नाही नाही मला नाही करायचं. नाही मी सांगतोय मला हे बघ, मला सूट नाही करत मग मी कधी घेतलेच नाही. ओ मग ही काही घेणार. बोलणार नाही. मी फक्त कार्ड द्यायचं काम करणार. ओके तेच काम आहे तुझं आज. ठीक आहे. आज तुझं तेच काम 3 आहे. ओपिनियन्स आहेत माझ्याकडे. हा मी ठीक आहे. बघेन. नाही हा चालेल. मग लवकर बघ. हा मग बघतोय ना टाइम तर. चांगला आहे ना ग्लेस? हा ना ते ग्लेअरच्या दुकानात तर चल. हा शाळा Oh my माणूस God. गॅस मध्ये घेऊन आलाय. ओ माय गॉड. त्यांनी काय केलं माहितीये का प्राइस हे नाही बघितलं कुठला चांगला दिसतोय वगैरे. पहिला प्राइस महाग बघितली. मग मी बघणार. पण हा कलर नाही चांगला वाटत आहे. जे जरा fit चांगला नाही हा, म्हणून तू वाचलीस. ग्रे बघ. तू ऍक्च्युली वाचलीस. मी ना सर्वात अरमानी आहे इकडे. अरमानी आहे कुठे? अरमानी नाही आहे आहे. चल मला. तुला बघ मी आज टोपीत कसा गुंडाळतो. याचे ग्लासेस स्वस्त असतील पण मी टोपीत बघ तुला कसा गुंडाळतो. 1000 रुपये FC रोड, 1000 रुपये H&M, 10 मिनिटं 5 मिनिटं. तू बघ आता. आणि सगळं आपल्याच हातात आणि आहे. सगळं हा देव माझ्या सोबत आहे असं वाटतंय. देव सोबत आहे पण नवरदेव नवरा पण पण सोबत आहे. बघ तू आता बघतो बघूया आता. मला Only. Marks and Spencer's बघ. ओनली मध्ये पण आहे ना. हो, मग बाई. मुलींचंच मिळतं ओनली मध्ये. कोण बोलतो? या शिवाय माणसाला ना टोपी लावायला मी अरमानी मध्ये घेऊन आलो तिला. आधी गॅस सीके मध्ये पण गेला पण तिकडे पण नव्हती. तिकडे शिवानीचं सीके दैवी सीके मध्ये पण नव्हती. अरमानी मध्ये पण ह्याला हवी तशी नाही आहे. आणि नाही. आणि या दुकानामध्ये जाऊन म्हणतो ब्लॅक टोपी. हा मग कॅप टोपी तरी बघ. कॅप आणि टोपी काय वेगळे आहेत का? टोपी कॅप आहे, कॅप टोपी आहे. आता Yes. बघू इकडे त्यांना सांगितलं 1 लाख दाखवायला. ते आणू दे मग तुला सांग. चांगलीच वाटणार तुझ्याला. आम्ही आमच्या टोपी संशोधनाला जरा ब्रेक मारलाय आणि विचार केला की पहिले गौरांगसाठी आपण चष्मे बघू. तर आम्ही चष्मे बघतोय.
नाही हे छान वाटतंय. एक नंबर वाटतोय. आयर्नमॅन वाटतं. हा पण चांगला आहे. नाही नाही नो नो नाही हा हा मस्त आहे. किती मेहनत करतायत. यश दाखव हा? घे. मला वाटतं की हा युनिक आहे. ब्लॅक नेहमीच घालतो. हा आणि मला मग घे. काय करूया आपण माहितीये बाय वन नाही गेट वन हा, फ्री आहे. तुझं जे घ्यायचं तेच. नाही तर मग तुला शूज जर आला तर कॅन्सल. बघू दे. दोन्ही दाखव थांब एक second. दोन्ही दाखवूया सगळ्यांना. हा बघा. हे बघ आणि नो आता हा डाऊट बघा. दोन्ही छान वाटतात पण ब्लॅक कॉमन आहे. Black तो common छान आहे. हा वाटतो. युनिक आहे. गोरा आहेस ना तर आणि तो नंतर छान कधी वाटतो. तुला वाटलं ब्लॅक तर आपल्याकडे ब्लॅक किती पडले. हा कधी कोणाकडे आहे का. मग डन डील एक झालं. शेडेड. हा ग्रेडियंट आहे. मला वाटतं दोन्ही घे गौरांग छान वाटतं. हे बघ एक काम कर तो तर घेस तो ह्याच्या चॅलेंज साठी तो वाला घे. नाही दोन्ही घेतलं तर 50% ऑफ ना. एनिवेज मग दोन्ही मिळून एका ह्याची प्राइजेस मी नाही दोन येणार टोपी आहे. घेणार. दोन्ही घे. येस. फर्स्ट झालेला आहे. दोन. येस. आता माझी टोपी समोर एक दुकान आहे तिथे टोपी पण आहे. पण टोपी पण बघून घेऊ. टोपी नको जरा कॅप बोल ना. मला टोपी माझ्या तोंडात येते यार. खूप ठिकाणी खूप ठिकाणी फिरलो म्हणजे वैतागलो भाई. टोपी शोधून शोधून टोपीच भेटत नाही कुठे. मग आम्ही शेवटी विचार केला Adidas बघूया. आता Adidas मध्ये बघू टोपी मिळते का. मला वाटते मिळेल कारण तो एक जो लोगो आहे ना असा त्या लोगो ब्लॅक हा मध्ये तो कोणता लोगो आहे. हाच लोगो आहे बघ. हा ओके. हा हा असा समजलं ना? logo असतो. हा चला राहू दे. कळालं आम्हाला. आता आम्ही Adidas यावाल्या लोगोची टोपी मिळते का. गायजांनो भावांनो मित्रांनो मला कॅप मिळालेली केस आहे. नाही ऍट करायला. लास्ट कॅप मिल गयला आहे भाई. हा दिसतोय बघा मी छाव वाटतं. आणि आता अख्खा मॉल मी असा फिरणार आहे. नाही. अख्खा मॉल. येस असं केलं पाहिजे होतं चॅलेंज मध्ये की मी तुम्हाला घेऊन देते ना मग तुम्ही ते घालून गौरांगच्या फिरायचं. 2 चष्म्या ग्लेसची ह्याची प्राइस आहे. मग आलं. हँगिंग कॅप घेतलेली आहे. ह्याचा पण फोन झाला आता दुसरी बारी. आता दुसऱ्याची चार बारी चीज शिफ्ट बाकी. करणार आहे. डोळे बंद करायला लाव. डोळे बंद करायचे. डोळे बंद पहिले तू कर मी बघणार पहिले भाई. दोघेही- आणि तुम्ही पण बघा. हा, दोघे लोक- माझ्याकडे हा. चल एक एक. विचार. 2 बाकी आहेत ना. हा. तुम्ही पण होतं. Yes. त्याच्यात Yes. शूज सॉंग. एक दोन जोरात तीन बोला. जीन्स अरे यार. शूज आले शूज. ठीक आहे. ठीक आहे जाऊ. आता बघ तुझी कशी. मगाशी लागत मला कॅप नाही भेटली म्हणून काय झालं. मला शूज भेटलेत. हा इथे घेऊन आलाय. हे बघ नायकी माझ्याकडे आहे. पुमा माझ्याकडे आहे. स्केचेस माझ्याकडे आहेत. मग आता काय राहिलं हे दिसलं मला. तर बोलले, यश खूप जास्त लुटलेलं आहे मला. आता बघा शूज मी तुम्हाला बोललेलो की मला शूज पाहिजे. बाकी मला काय यो न यो. आता तर माझ्याकडे Yes. टोपी पण झाली माझ्याकडे शूज पण झाले. आता मला असं वाटतं Socks की बाकी. सॉक्स एक झाला ना माझं. कारण आता काय उरलंय त्यांना शर्ट. शूज तर दाखवू दे ना. शूज झलक देतो तुम्हाला एक. झलक दिखला. युनिक कलर आहे. का फ्रंट कॅप मी स्वतःच घेते. तुला आवडला कोणतरी बोलला मला नाही आवडला. ही बोलली. नाही मला आवडला. मी अप्रूव्ह नाही केलं तर घालणार नाही ना. नाही मग हा. झलक दाखवतो तुम्हाला. अरे दिसतच नाहीये. बाकी आतमध्ये घरात दाखवतो. तो बोला शूट जास्त करू नका म्हणून तो नाही. जास्त नाही. तो बोलला स्टोर मध्ये शूट नाही करू शकत म्हणून आम्ही तिथे शूट नाही केलं. अरे पण दाखवले घरी जाऊन दाखव. घरी जाऊन दाखव. अरे घालून दाखवणार. डायरेक्ट घालून दाखवतो. या आउटफिट वरच घालण्याचं सगळं घेतलेलं आहे. टोपी टी शर्ट पॅन्ट तर मी घातलेली आणि शूज डायरेक्ट. माझा आता जीन्स. नेक्स्ट. नाही. हा बघ, बोलतो लगेच माझं next. जीन्स बाकी. शूज घेतलाय शूज. माझा नाही. मला काय वाटतं माहितीये आता शूज नाही चीट पाडायचीच आहे. हा चीट. नाही जीन्स झाल्यावरतीच. अरे नाही आपण काय करूया आता चीट पाडून घेऊया. म्हणजे जर जीन्स आली आणि आपण तुझ्यासाठी जीन्स घ्यायला गेलो आणि जर तुला शर्ट आलेला असेल तर तिथेच आपण मॅचिंग शर्ट पण घेऊ शकतो ना. नाही असं नाही. नो. जर कोणाला आधी शर्ट आलं असतं तर शर्ट वरती मॅचिंग पॅन्ट घेता आली असती. पण आता आता झोल असं झालाय. पण मला असं वाटतं हे लोक अप्रूव्ह नाही No. करते. बरोबर आहे ठीक आहे बरोबर आहे. तुझं बरोबर आहे पण प्लॅन no. तर सांगू दे त्यांना. अरे सांगितलं ना किती वेळा सांगणार. काय सांगितलं. जिमला जाऊन दम लागलाय पहिला. हा मी सांगत होतो की आता तर पॅन्ट आली ह्याला मला आले सॉक्स ना. नाही मला काय आले शूज घेतले. हा आता त्याला पॅन्ट आली. मग आपण एक परत एकदा चीट उडव झालेलं तर याला घ्यायचीच आहे पॅन्ट. हा. मग जर शर्ट पण आला असेल तर इथे मॅचिंग करू शकतो ना. नो. हा माझा थॉट होता. आपण चॅलेंज हिला करायचं तर मग करू दे. आपण मला जर शर्ट आला पहिले ना आता. पॅन्ट किती तो त्याच्यावर घालू पण शकतो. अरे विचार करावा पडतोय घेऊन द्यायला काय की लगेच घेत आहेत असं काय थोडी काय आपलं. काय बोललास. हा काय नाही आमचं कानात बोलत होतं. काय घेतोस लवकर. कोणती कलर. विचार करतो ही घेतो सगळ्यावरती जाईल. अशा कलरची शेड माझ्याकडे 2 आहे. मग बरोबर आहे. मग घे ही.
कंबर बघ, कंबर. नाही इथे घाल. नाईस. चांगले वाटते. कलर बघ, कलर मला लाकोस्टीचे शूज मिळाले. मला खूप इच्छा होती ते काढावे, ती टोपी पण घालावी, ते शूज पण घालावे, मॉल भर फिरत बसावं. आता सॉक्स मिळणार आहे, आणि कसं गौरवचा वाटतंय? चष्मा. तिला अंदुरली आली आहे. हा अंदुरली, रांजणवाडी, हा रांजणवाडी आली. अंदुरली घाबरली. अंदुरली पण बोलतात ना. कुठला किडा बसलाय बोललो डोळ्यावर, कुठला किडा. तुला खूप मोठी आली आहे. हा ते काय आहे ना जेव्हा भाई साहब, एक नंबर एक हो, नंबर. मस्त आणि आता वाटतंय. काय होणार आहे माहितीये, आता काय होणार आहे मी सांगतो, थांबा एक मिनिट माझं नोटिफिकेशन. हा मी काय बोलतो, काय होणार आहे आता याला आली पॅन्ट तर चांगली दिसते, वरती टी शर्ट पण अमेझिंग दिसतोय. आता जर आउटफिट मध्ये याला शर्ट नाही आलं. आता लास्टचे 2 चिट्स. आर यू गाईज रेडी? मी एवढा एक्साइटेड आहे ना. आता आता झालं. मला हे घ्या, पकडा. ए असं नाही द्यायचं. नाही नाही, हे घे. डोळे बंद कर, डोळे बंद कर. बंदच आहे बाई. हा. थांब थांब थांब. हा, काम कर तू हातात ठेव मग. हे बघ हा म्हणजे नाही आता. उघडा. सॉक्स. नाही तुझं बघ ना तू. हा गाणं काय लक्ष नाही. काय आलंय? काय आलंय? बोल. जो नसीब में लिखा है. सॉक्स. तुला मला शर्ट. ह्याला अख्खं आउटफिट मिळालं. तेच म्हणून बोलतो, ह्याचं बेस्ट झालं, clear झाले. आणि हे अजिबात कोणी विचार नाही केलेला, प्रॉपर झालं. मला आवडलं माझ्या हा, घरी. आणि तू जे बोललेलंस की एकाला कॅप म्हणजे तुला फक्त ऍक्सेसरीज मिळाल्यात आणि ह्याला प्रॉपर प्रॉपर. आउटफिट मिळालं, जे बेस्ट आहे. मला नको हा, खुश बघ किती होतोय. व्हेरी गुड व्हेरी गुड. आता socks? सॉक्स तर बघू आपण, पण ह्याचा जो ब्लॅक टी शर्ट आहे ते होतं ते ऍक्च्युअली नाही, ते आउटस्टँडिंग. ब्लॅक नको. का माहितीये का तुला? ब्लॅक तसं वाला टी शर्ट आहे ना, कुठेही मिळेल. जाराचं घ्यायची गरज नाही. चांगलं शर्ट घे. शर्ट घे, मग झाराज मध्ये बघू ना आता जाराच आलं तर. घेऊया. चला. हे थोडं आमच्या मोठं पसंत आहे आहे. पण आम्हाला आवडलंय. येस, मी मला सॉक्स पण घेऊन टाकले इकडे बाई. कारण की सगळं बंद होतं. बंद ते होतंय shirt. आणि हे चांगले आहेत. काय माहिती? कसं वाटतंय तुला? पूर्ण आउटफिट मिळालंय. मस्त एकदम आउटफिट. घरी जाऊन घालून दाखव. तू पण घालून मी पण दाखव घालतो तुझं फक्त outfit. सॉक्स आणि शूज. हो आणि काय? टोपी. टोपी. येस गाईज येस, आमचं आता सगळं outfit पूर्ण चॅलेंज फर्स्ट टाइम. इकडे शिवानी, इकडे 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 लवकर इकडे लवकर लवकर इकडे लवकर 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 इकडे इकडे. हे बघा, हा चॅलेंज आमचा. शिवानी तू घेऊ पण नाही शकत. घेऊन दिला. हा एक टॉप घेऊन द्या मला. नाही ते तुझ्या चॅलेंजच्या दिवशी आम्ही मागतो का, जेव्हा तुझं हे असतं. इकडे ये पहिले, आपल्याला बोलायचं काहीतरी. हा तर मित्रांनो, फर्स्ट टाइम एवढा जबरदस्त चॅलेंज. आम्ही सॅटिस्फाय झालो त्या चॅलेंजने की भाई पण सगळं चांगलंय. सगळं व्यवस्थित नेहमी झालं. हे लोक माझ्यासाठी एवढं करतात एक टाइम. ठीक आहे. आणि अशा प्रकारे चॅलेंज झालेलं आहे. Yes. पण सगळं तुम्हाला वेअर करून दाखवणार हा आहे. ते घरी जाऊन दाखवणार आहे. तर ते घरी जाऊन पहिले दाखवतो. पेट आणि पूजा फिर काम तुझ्या. हॉल बचाय. तुझं आउटफिट कुठे यश? मी घातलाय ना, हे काय, ही टोपी, हे सॉक्स. सॉक्स पण बघ तू, प्रीमियम किती वाटतात सॉक्स. वाव, कलर बघ. ओ हो. आणि हो. माझे शूज बघितले की नाही? त्यांना दाखवून बघितले नव्हते आपण. हे बघा, हे मी कलर माझ्याकडे हा नव्हता कधी, म्हणून मी विचार केला की ह्या कलरचे घेऊया, कारण माझ्याकडे कपडे सिमिलर कलरचे आहेत. आणि तर मग, आणि हे टोपी. काय पोरगा ऐकत नाही. हे टोनी स्टार्कचा लहान भाऊ वाटतोय. मग बोललो ना मी. छान वाटतंय आउटफिट. इंडियातला भाऊ. असं कर. टोनी म्हणजे घर. खूप भारी आता वाटतंय. दुसरा चष्मा. हा बघा, मला याच्या कॅप पेक्षा जास्त शूज आवडले. शोल्डर बॅक मस्त वाटतं ना. मला शूज आवडले. हा कलर कधीच मी घेतला नसता, पण आता नॉर्मल फक्त आता कलर बायकोचे पैसे उडवायचे होते हा, म्हणून घेतला. मग मी विचार केला की का नाही. तू काय असाच उभा आहे आता? असं झोपायचंय. येस, मी शूज घालून आज तर शूज घालून झोपावला. हे मला खूप आवडला. मला हा पण. मी हा कधी नसता घेतला, बट बहिणीचे बहिणीचे पैसे उडवायचे होते. पैसा बहीण का, रक्षाबंधन झालेले, आता भाऊबीजेच्या आधी तयारी. तुला सॉफ्ट एक हे दिलं तुला की काय करू शकतो भाऊबीजेला. ठीक आहे, चला आता. सो गाईज, दॅट्स ऑल फॉर टुडे. आणि अशा प्रकारे हा व्लॉग आम्ही इथे एंड करतोय. येस, हा चॅलेंज साठी एवढा खर्च केलेला आहे, नाहीतर मी नसता करून दिला. पण म्हणून आम्हाला चॅलेंज सजेस्ट करत राहा आणि त्याच्यात आमच्या दोघांचा फायदा होईल असं करत राहा. मला तर खूप. तर मित्रांनो, जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, हा चॅलेंज आवडला असेल, तर प्लीज लाईक करा, खाली कॉमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटलं, आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब करा.
आणि Thank you असे चॅलेंज अजून हवे असतील तर हिला सांगा. हा तिला डीएम करा, सांगा की घेऊन दे त्याला काहीतरी, घेऊन दे त्याला पण काहीतरी. तुम्ही बघताय जेव्हा मी ह्यांना चॅलेंज देते तेव्हा असतं 500 मध्ये 1000 मध्ये आणि जेव्हा माझ्याकडे येतं तेव्हा वर्षभराचे चॅलेंजेस कारण आता वर्षभर परत आमच्यासाठी चॅलेंज येणार नाही, बरोबर. आता तुझेच चालणार आहेत परत. Once in म्हणून a blue moon. तर मित्रांनो थँक्यू फॉर वॉचिंग, होप यू लाईक इट, आणि प्लीज कॉमेंट करून सांग मला कसं वाटलं.